जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्रांनो, आपल्या काय करायचं, सर्वात आधी आपल्याला सुपर VPN ॲप आहे तो आपला ओपन करून घ्यायचा। त्यानंतर VPN जे असेल ते आपल्या इथं कनेक्ट करून घ्यायचं। VPN जे ते कनेक्ट केल्यानंतर आपल्याला जे बॅक येऊन आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर आपल्या न्यू प्रोजेक्टमध्ये जे ते जायचे। न्यू प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो अशा प्रकारचा एक बीटचा व्हिडिओ दिला असेल, तो बीटचा व्हिडिओ इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, त्या व्हिडिओवरती क्लिक करून सर्वात आधी आपल्याला या व्हिडिओचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचं आहे। तर इथं अशा प्रकारे ऑडिओ जो असेल तो इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्या। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं बीट तुम्हाला आता बीट 2 कुठे आहे ते अशा प्रकारे इथे व्हिडिओमध्ये जे ते अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसून जाईल। तर त्यावरती आपल्याला यायचं आणि त्यानंतर आपलं स्प्लिट जे ते करून टाकायचं आहे। त्यानंतर परत आपली बीट 3 कुठे आहे तिथं आपल्याला जे ते अशा प्रकारे इथं येऊन जायचं आणि परत त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला परत जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जेवढे काय मित्रांनो इथं बीट असतील त्या बीटनुसार इथं तुम्ही जे ते स्प्लिट जे ते करून घ्या। तर मित्रांनो, मी जे ते अशा प्रकारे इथं आपले जेवढे काय बिट्स होते ते सर्व बिट्स इथं मी व्यवस्थितपणे जे ते इथं स्प्लिट करून घेतलेत। तर स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला आता इथं फोटो जे ते आपल्याला रिप्लेस करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, एकदम सुरुवातीच्या बिटवरती येऊन आपल्या काय करायचं, परत आपल्या इथं थोडंसं स्क्रॉल करा खालती। स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला एक रिप्लेसचा ऑप्शन जो तो इथं मिळून जाईल रिप्लेसचा। तर त्यावरती क्लिक करून आपल्या फोटोजमध्ये जायचं। तुम्हाला एक मित्रांनो अशा प्रकारचा एक इमेज देईल किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं यूज करू शकता। तर इथं बघा मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला इमेज असेल तो इथं रिप्लेस जो होऊन जाईल। परत नंतरच्या जे ते आपल्याला त्याच्यावरती येऊन जायचं। परत आपल्या इथं थोडंसं स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर परत इथं तुम्हाला रिप्लेस भेटून जाईल ऑप्शन। त्यानंतर परत फोटोजमध्ये जाऊन परत तो फोटो घ्या। ओके, तर मित्र, तुम्हाला आता इथं फोटो जे ते कसे रिप्लेस जे ते करायचे तर तुम्हाला माहीत पडली। तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून जे ते आपले जेवढे काय मित्र बिट्स जे ते असतील तिथे तुम्ही अशा प्रकारे फोटो जे ते रिप्लेस जे ते करून घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, ते आता मी इथं जे ते जेवढे काय मित्रांनो आपले इमेजेस होते ते सर्व इथं मी रिप्लेस जे ते करून घेतले। तर रिप्लेस केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी जे ते आपल्याला काय करायचं, सुरुवातीला येऊन आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं। त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन इथं आपला डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं आपला अप्लाय जो तो करायचा आहे। तर तुम्ही इथं थोडंसं शोधा। तर मी बघा मित्रांनो, इथं डिस्टॉर्ट राईट हा आपला ॲनिमेशन भेटला आणि इथं आपलं जिथे अप्लाय करून टाकला। तर अप्लाय केल्यानंतर आपल्या परत जिथे सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्या ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक डायमंड झूम अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट जो असेल तो इथे भेटेल आणि हा इफेक्ट जो असेल तो पहिल्या इमेजपर्यंत जो तो बरोबर ॲडजस्ट जो तो करून घ्या। ॲडजस्ट केल्यानंतर परत ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची साईज जी असेल ती आपल्या इथं 75 जिथे अशा प्रकारे जिथे घ्यायचे। त्यानंतर परत आपल्या ह्याच्या जिथे सुरुवातीला जिथे येऊन जायचे, आल्यानंतर परत व्हिडिओ आणि इफेक्टमध्ये जायचे। त्यानंतर आपल्या इथं लाईट इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचं आहे। आल्यानंतर थोडंसं स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे एक हॅलो अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं इफेक्ट। तर तो इथं देऊन टाका आणि व्यवस्थितपणे पहिल्या इमेज पुरता इथं तुम्ही हे करून टाका मित्र, ॲडजस्ट इथे करून टाका। ॲडजस्ट केल्यानंतर आपल्या परत जे ते काय करायचं, नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे। आल्यानंतर आपल्याला त्या इमेजवरती काय करायचं बघा मित्रांनो, इफेक्टमध्ये जायचं आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये। त्याने तिथं आपल्या स्प्लिटमध्ये जिथे येऊन जायचं। स्प्लिटमध्ये आल्यानंतर मिरर 3 अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका त्या इमेज पुरता। त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याच्या जो व्हर्टिकल असेल ते पण 0 करून टाका। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन त्या इफेक्टच्या त्यानंतर इथे एक प्लस की द्या आणि त्यानंतर त्याच्या एंडला जे एक प्लस की द्या आणि त्यानंतर व्हर्टिकल जे असेल ते थोडंसं अशा प्रकारे इन्क्रीज करा आणि बघा इथं मित्रांनो वरती जे ते
त्या 3 मिररमध्ये जे आपला इमेज जो असेल तो इथं परफेक्टली बसायला पाहिजे अशा प्रकारे ॲडजस्ट जिथे करून टाका. त्यानंतर जे ह्याचं फिल्टर जे असेल ते एकदम कमी जिथे करून टाका. तर कमी केल्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन इथं आपला होबल जो तो अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपण ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाकलाय. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या जे काय करायचं मित्रांनो इमेजवरती जिथे येऊन जायचं. आल्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आणि इथं स्ट्रेट अँड रिसॉर्ट अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. थोडंसं स्क्रॉल करा. भेटून जाईल इथे तुम्हाला. थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर येऊन जाईल तो इफेक्ट ॲनिमेशन. आता आपण हा ॲनिमेशन जो आहे तो आपण इथं देऊन टाकलाय. तर देऊन टाकल्यानंतर आपल्या परत त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचे. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला इथे बघा तुम्हाला भेटून जाईल बघा मित्रांनो लाईट डिझाइन. तर हा वाला जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो इथं दिल्यानंतर आपल्या परत जिथे काय करायचं नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर परत कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर परत आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं आपल्या इथं देऊन टाकायचा आहे. तर ओके. तर मित्रांनो परत नंतरच्या आपल्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत बॉडी पिकमध्ये जायचं. त्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन तुम्हाला सर्वात आधीच तुम्हाला ॲन्युअल इफेक्ट लाईट अशा प्रकारचा एक तुम्हाला लाईटिंग अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर परत आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये जाऊन आपल्या ह्याला जिथे पेंडुलम 1 आपल्या इथं देऊन टाकायचं. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन आपल्या इथं पेंडुलम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं आपल्याला जे ते देऊन जे ते टाकायचं आहे. इथे दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका आणि परत नंतर त्याच्या जे ते आपल्या सुरुवातीला जे ते येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचं त्यानंतर इथं जे ते ग्लोइंग लाईन्समध्येच या. त्यानंतर तुम्हाला इथं एंजल विंग अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं देऊन टाका. थोडंसं जे ते स्क्रॉल करा मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल इथे. ओके. तर मित्रांनो इथं आता आपल्याला हा इफेक्ट भेटला एंजल. तर तो इथं अप्लाय जे तो अशा प्रकारे इथं करून टाका आणि बरोबर ॲडजस्ट वगैरे त्या इमेज पुरतं जे ते करून घ्या. तर मित्रांनो हा आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं व्हिडिओ रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं एकदम एंडिंगला तुम्हाला एक पार्ट दिसेल एंडिंग. तर त्याला डिलीट करून टाका. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला ॲरो दिसत आहे. तर त्या ॲरोवरती क्लिक करा. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ तो एक्सपोर्ट होण्याची ते सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपलं यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.